नमस्कार मैत्रिणी आणि मित्रांनो, वैजूज कुक हाऊस या माझ्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी कॅमेरासमोर एक विनंती करण्याकरता आहे। पहिली विनंती म्हणजे की हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल किंवा माझं इंग्लिश चॅनल वैजूज कुक हाऊस हे पण सबस्क्राइब केलं नसेल तर ते दोन्ही चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। तसेच जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याचा थम्स अप असं जे असतं त्याच्यावर टिक करा किंवा टॅग करा। त्याचप्रमाणे तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। तसेच जेव्हा मी नवीन व्हिडिओ करेन त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता बेल आयकॉन असते ती सुद्धा दाबा। धन्यवाद। हा झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ न्याहारी करता आपण जो खातो तो माझ्या जावेने मला दाखवलाय। चला आपण तो व्हिडिओ बघूया। तुमच्यातल्या काही जणींना हा नक्की पदार्थ माहिती असेल। यासाठी पहिल्यांदा मी या पॅनमध्ये तेल तापवलंय। तेल तापल्यावर त्याच्यात जिरं घातलंय आणि आता जिरं लालसर झालं की मग त्याच्यात आपण मोहरी घालू। मोहरी तडतडली की नेहमीप्रमाणे हळद घालायची आहे। इथे ह्याला जरा उतार आहे त्यामुळे हे तेल असं एका बाजूलाच गेलेलं आहे, त्यामुळे मी थोड्याशा भागात दाणे परतते आणि दुसरीकडे कांदा शिजवते। हा पदार्थ मी प्रथमच करते आहे, प्रथमच ऐकला होता, त्यामुळे मी फक्त माझ्यापुरता करते की जेणेकरून तो मला संपवता येईल। कांदा आणि दाणे झाल्यानंतर मी त्याच्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण घालते तेलामध्येच, ती कुरकुरीत छान होते। त्याच्यानंतर ह्या ज्वारीच्या लाह्या मी घालते। ह्या ज्वारीच्या लाह्या मी चांगल्या धुवून घेतल्या आहेत, त्याच्यामुळे त्या मऊ झालेल्या आहेत। आता त्या ह्याच्यात घालायच्या आहेत धुतलेल्या ज्वारीच्या लाह्या आणि मी थोडं चमच्यानेच थोडंसं दाबून त्याच्यात एकजीव होण्याकरता आपण मॅश म्हणतो तसं करणार आहे, जेणेकरून हे सगळं एकजीव होऊन छान आपल्याला खायच्या वेळेस असं मोकळं नाही होणार। नाही तर चिवड्याला आपण जेव्हा फोडणीच्या लाह्या करतो त्याच्या मोकळ्या असतात, तर हे तसं नको व्हायला म्हणून मी थोडंसं मॅश करते आहे। आता ह्याला चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घालायचं आहे। मी तिखट कमीच खाते, त्यामुळे तुम्हाला अगदी नावालाच तिखट घातलेलं दिसेल, जे मला भरपूर आहे। तर ते तिखट घालून मिक्स करून आपण ह्याला एक वाफ आणायची आहे। ह्याला एक छान वाफ आली। आता आपला हा पदार्थ, नाश्त्याचा पदार्थ सुशीला तयार झाला आहे। तुम्ही हे खायला देताना त्याच्याबरोबर एक लिंबाची फोड द्या जर आतमध्ये पिळलं नसेल तर, आणि मग ते खायला घ्या।